महापालिका क्षेत्रात सरसकट भांडवली मूल्याधारित आधारित घरपट्टी लागू करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे। यामध्ये शहरातील मंदिर, मस्जिद, शेती, शाळा, खुले भूखंड, वीज मंडळाचे ट्रान्सफॉर्मर यांना कर लागू होणार आहे। शिवाय रेडी रेकनर दरानुसार घरपट्टीचा कर लागू करण्यात येणार आहे। याला नगरसेवकांनी बैठकीत विरोध दर्शवला। आयुक्त संचिता महापात्र सरसकट मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ, त्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी मत व्यक्त केले। महापालिका क्षेत्रात नवीन मालमत्ताधारकांना भांडवली मूल्याधारित आधारित घरपट्टी लागू करण्यात आली आहे, त्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। आता महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना भांडवली मूल्याधारित आधारित घरपट्टीच्या नोटिसा देण्यात येणार आहेत। या संदर्भात आयुक्त संचिता महापात्र यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली। या बैठकीत महापालिका क्षेत्रात केलेल्या सर्वे कंपनीने सादरीकरण करत भांडवली मूल्याधारित आधारित घरपट्टीची माहिती नगरसेवकांना दिली। या बैठकीला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात पूर्वी 1,61,000 मालमत्ताधारक होते। कंपनीने केलेल्या सर्वेत मालमत्ताधारकांची संख्या 2,08,000वर गेली आहे, तर 63 कोटींची थकबाकी आहे। त्यानुसार कंपनीकडून रेकॉर्ड तयार केले। पहिल्या टप्प्यात नवीन 5,000 मालमत्ताधारकांना भांडवली मूल्याधारित आधारित घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत। जुन्या व नव्या कर आकारणीमध्ये 200 ते 400 रुपयांचा फरक असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले। यावर अनेक नगरसेवकांनी मते व्यक्त केली आहेत। मागच्या जे घरपट्टीचे दर लावण्यात होतं त्यामध्ये भरपूर तक्रार आली होती आणि त्यामध्ये थोडासा शंका होता सर्वांच्या, तर त्या अनुषंगाने त्यामध्ये कसं सुधारणा करता येते आणि सांगलीकरांच्या वरती जास्त भार न पडता आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पण कसं चांगलं आपण दर वाढवू शकतो, त्याचं क्षमता वाढवू शकतो, त्या हिशोबाने आपण नवीन पद्धती जी आता आकारणी केलेली आहे त्या अनुषंगाने सर्व नगरसेवक आणि नगरसेविका माननीय त्यांना प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं। त्यांच्या काही शंका होते, काही सूचना होते, त्या अनुषंगाने ते निराकरण करून आम्ही ते परत त्यांना एक प्रेझेंटेशन माहिती देणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्यावरती डिसिजन फायनल घेऊ। धन्यवाद। भांडवली मूल्यांकाप्रमाणे जे काही आता टॅक्स आकारणी होत आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी आता ओपन स्पेसला सुद्धा टॅक्स आकारणी केली, त्यामध्ये शेती सुद्धा इन्क्लूड केली आहे। आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीने आम्ही त्यांना सूचना केल्या की बाबा आम्ही त्यांच्यापुढे मागणी ठेवली की हे जे काही शेतकरी वर्ग आहे किंवा जो शेती भाग आहे त्यांना तुम्ही त्याच्यातून सूट द्यावी आणि याच्यावरती सकारात्मकपणे आयुक्त मॅडमनी सुद्धा त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका दाखवली आहे आणि याचा विचार केला जाईल याच्याबद्दल त्यांनी ग्वाही दिली आहे।